नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. शरीरावरील नको असलेले केस काढण्यासाठी अनेक जण मार्केटमध्ये मिळणाऱ्या अगदी महागड्या अशा ट्रीटमेंटचा वापर करतात. यासाठी हजारो रुपये सुद्धा आपल्याला खर्च करावे लागतात. पैसे खर्च करावे लागू नये यासाठी बरेच जण घरी केस काढण्यासाठी रेझरचा सुद्धा वापर करतात. यामुळे केस कमी पैशात आणि कमी त्रासात निघतात सुद्धा. पण यामुळे तितके त्रासही आपल्या स्किनला होतात. स्किन ही अगदी जळजळ करू लागते. बऱ्याच जणांना याचे रॅशेसही होतात. बाजारात मिळणाऱ्या हेअर वॅक्सिंग क्रीममुळे त्वचेचे नुकसानही होते. हातावर पुरळ येतात, पॅच येतात, तर काही लोकांना चक्क याची ॲलर्जी सुद्धा होते. मग अशा वेळी तुम्ही अगदी कमी पैशात घरच्या घरी हेअर वॅक्सिंग क्रीम बनवू शकता, जी शरीरास हानिकारक तर नाहीच, शिवाय त्याचे अनेक फायदे आपल्या त्वचेसाठी होणार आहेत. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करून ही क्रीम आपण बनवणार आहोत. अगदी नॅचरल पदार्थांचा वापर आपण यामध्ये करणार आहोत, जे अगदी सहज कुणीही तयार करू शकेल. अगदी कधीही तयार करून लगेचच अनावश्यक केस दूर करण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता आणि अगदी 2 ते 3 वापरातच तुम्ही पाहाल अनावश्यक केसांची वाढ सुद्धा तुम्हाला मंदावलेली दिसेल. त्याचबरोबर तुमची स्किन सुद्धा चमकदार आणि मुलायम होण्यास नक्कीच मदत होईल. तर खूपच फायदेशीर असा हा घरगुती उपाय कसा करायचा, तर त्यासाठी एखादी छोटीशी कढई, छोटासा पॅन किंवा असा साधा तडका पॅन असेल तर तो तुम्ही घ्या. सगळ्यात आधी या तडका पॅनमध्ये आपल्याला टाकायचे आहे 2 चमचे गूळ. गूळ हा बऱ्याच वेळा अशा मोठ्या खड्यांमध्ये किंवा अख्खा ढेपेमध्ये मिळतो, तर त्याचा थोडासा किसून किंवा असा फोडून घ्यायचा आहे. मी इथे थोडंसंच मिश्रण हे बनवते, त्यासाठी फक्त 2 चमचे इथे मी गूळ घेतलेला आहे. आता जेवढा गूळ आपण घेतलाय तेवढ्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला इथे घ्यायचं आहे मध. जेवढा गूळ आपण वापरलेला आहे तेवढाच मध सुद्धा आपल्याला इथे वापरायचा आहे. मधाच्या वापरामुळे आपली स्किन अगदी सॉफ्ट आणि चमकदार होण्यास मदत तर होतेच, त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या स्किनवरती केस काढल्यानंतर रॅशेस वगैरे होतात, स्किन ड्राय होते. मधाच्या वापरामुळे असं काहीही होत नाही. नैसर्गिकरित्या आपली स्किन ही अगदी सॉफ्ट आणि चमकदार होण्यास मध खूपच फायदेशीर ठरतं. यानंतर यामध्ये आपल्याला वापरायचा आहे लिंबाचा रस. या उपायामध्ये आपण मध आणि लिंबूही वापरले. यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे आपली त्वचा ही अगदी सुंदर आणि मुलायमही राहते. बऱ्याच जणांना बाहेरच्या क्रीम वापरल्यामुळे त्वचेवर रॅशेस, इन्फेक्शन वगैरे होण्याचा धोका असतो. परंतु या घरगुती उपायामुळे असं काहीही होत नाही. कारण यामध्ये आपण अगदी नैसर्गिक असा पदार्थांचा वापर केलेला आहे. त्यामुळे याचा फायदाच आपल्या त्वचेवर होणार आहे. तर थोडासा लिंबाचा रस यामध्ये टाकल्यानंतर हे छान मिक्स करायचं आहे. यानंतर हा जो तडका पॅन आहे, हा आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मीडियम करून सतत ढवळत राहून यातला जो गूळ आहे तो पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत हे सतत आपल्याला मिक्स करत जायचं आहे. गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची नाही. अगदी मीडियम फ्लेमवरतीच सतत ढवळत राहून हे मिक्सचर आपल्याला सतत मिक्स करत जायचं आहे. यातला गूळ बऱ्यापैकी वितळला की लगेचच गॅस हा बंद करायचा आहे. आता हे तयार आहे की नाही हे पाहण्यासाठी थोडंसं असं हातावरती घेऊन तुम्ही पाहू शकता. अगदी चिकट असं हे एक तारी पाकासारखं आपलं तयार झालं की लगेचच गॅस बंद करायचा आहे. आता हे जे मिश्रण आहे खूप गरम आहे. थोडंसं आपल्याला थंड होऊन द्यायचंय. अगदी मिनिटभरातच हे मिश्रण छान थंड झालंय. खूप सुद्धा थंड करायचं नाही, नाहीतर याचा अगदी कडक असा गोळा तयार होईल. जरी खूप थंड झालं तरी पुन्हा ते गॅसवरती गरम करून तुम्ही आहे असं हे लिक्विडी फॉर्ममध्ये तयार करू शकता. हे खूप गरमही नसावं, नाहीतर यामुळे आपल्याला चटका लागू शकतो. आपल्या त्वचेला जेवढं सहन होईल तितकंच हे थंड करायचं आहे आणि यानंतर जिथे अनावश्यक केस आहेत किंवा जिथले केस काढायचे आहेत, त्या त्वचेवरती एखाद्या स्पॅच्युला किंवा अशा लाकडी चमच्याच्या मदतीने हे हलकंसं थंड करून केसांवरती लावून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे, हे वापरण्यापूर्वी आपल्या स्किनवरती कुठलंही तेल, मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन नसावं. अगदी स्वच्छ ती स्किन असावी. कारण जर त्यावरती मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन वगैरे लावलेलं असेल, तर त्यावरती हे व्यवस्थित अप्लाय होणार नाही. हवा तेवढा परिणाम ते करणार नाही. त्यामुळे ती स्किन कधीही स्वच्छ करूनच त्यानंतर हे आपल्याला त्यावरती अप्लाय करायचं आहे. यानंतर तुमच्याकडे जर वॅक्स स्ट्रिप असतील, तर त्याचा तुम्ही वापर करा. आता प्रत्येकाकडेच या असतीलच असं नाही. यासाठी मी असे घरगुती जे कापडी बॅग असतात, त्याच्या अशा पट्ट्या कट केलेल्या आहे. त्याला सुद्धा अगदी वॅक्स स्ट्रिपप्रमाणे 2 साइड असतात. तर या कापडी बॅगचा वापर तुम्ही करू शकता. असं काही नसेल तर साधा पेपर घेऊन सुद्धा त्याने सुद्धा अगदी व्यवस्थित हे अनावश्यक केस आपण सहज काढू शकू. तर पहा, जिथे हे वॅक्स लावलेलं आहे त्यावरती ही पट्टी मी ठेवलेली आहे. काही सेकंदासाठी यावरती मी असं चोळून घेतलंय आणि केसांचं जे डायरेक्शन आहे
त्याच्या अपोझिट साइडला म्हणजे विरुद्ध साइडला ही पट्टी आपल्याला अशी ओढून घ्यायची आहे. आता हे वॅक्स करत असताना आपल्याला अजिबात सुद्धा त्रास होत नाही, कारण इथे आपण अगदी घरगुती उपायांपासून हे वॅक्स बनवलेलं आहे, जे केसांच्या अगदी मुळाशी जाऊन सहज हे अनावश्यक केस दूर करण्यास खूपच मदत करतं आणि यामध्ये आपल्याला अजिबात त्रासही होत नाही. बऱ्याच जणांना मार्केटमध्ये मिळणाऱ्या हेअर रिमूव्हिंग क्रीम वापरल्यामुळे रॅशेस येतात, स्किन ड्राय होते, स्किनचा कलरसुद्धा चेंज होतो. यामुळे बरेचसे स्किन प्रॉब्लेम्सही होतात. परंतु आपण आज हे जे हेअर वॅक्सिंग क्रीम घरी बनवलेले आहे, अगदी 100% नैसर्गिक पदार्थांचा वापर करून हे बनवलेलं आहे, ज्याच्या वापरामुळे अगदी कुठल्याही प्रकारच्या स्किन टाईपला काहीही त्रास होत नाही. ही हेअर वॅक्सिंग क्रीम जी अगदी नैसर्गिक पद्धतीने बनवलेली आहे, केसांच्या मुळाशी जाऊन अगदी मुळासकट ही केस काढण्यास खूप मदत करते. हे तुम्हाला ही वॅक्स स्ट्रिप पाहूनच समजलंही असेल. तर इथे तुम्ही पाहू शकता, ज्या भागावरती आपण हे होममेड वॅक्स लावलं होतं, अगदी एका स्ट्रिपमध्ये त्या भागावरली सगळे केस हे लगेचच एकाच वापरात निघून गेलेले आहे. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एकतर तो भाग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे किंवा ओलसर कपड्याने तो पुसून घ्यायचा आहे. ज्या कुठल्या त्वचेवरील केस तुम्ही काढलेले असतील, केस काढून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून किंवा ते पुसून घ्यायचेत. यानंतर त्या त्वचेवरती आपल्याला गुलाब जल किंवा ॲलोवेरा जेल असेल तर ॲलोवेरा जेल किंवा तुमचं जे डेली यूजमधलं मॉइश्चरायझर असेल ते त्या स्किनवरती लावायचं आहे. ही स्टेप आपल्याला अजिबात स्किप करायची नाही. या तिन्हीपैकी कुठलंही तुम्ही वापरू शकता. तर इथे मी थोडंसं गुलाब जल घेतलेलं आहे. थोड्याशा कॉटनवरती घेऊन जिथे आपण केस रिमूव्ह केलेले आहेत त्यावरती हे गुलाबजल लावायचं आहे. या होममेड वॅक्समुळे तुम्ही पाहाल त्वचेवरील धूळ, मृत पेशी या सहज दूर केल्या जातात. त्याचबरोबर त्वचेवरील जी छिद्र असतात तीही मोकळी होतात आणि आपली त्वचा ही सॉफ्ट आणि अगदी चमकदार ही दिसू लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरगुती वॅक्सचा वापर केल्यामुळे त्वचेवर रॅशेस आणि इन्फेक्शन वगैरे सुद्धा होत नाही. पार्लरच्या वॅक्सप्रमाणे हा वॅक्स अनेक जणांनी वापरलाही नसतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा नैसर्गिक पदार्थांचा वापर करून घरीच हे अगदी सॉफ्ट असं वॅक्स बनवा आणि त्याचा वापर करा. तुम्ही पाहाल अगदी 1 ते 2 वापरातच जे अनावश्यक केस आहे त्यांची वाढ अगदी मंदावलेली तुम्हाला दिसेल. तर अनावश्यक केस दूर करण्यासाठीचा हा आजचा घरगुती उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जर उपयोगाचा वाटला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्र, परिवार, फॅमिलीला सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना खरंच याची गरज आहे त्यांना सुद्धा हा नक्कीच उपयोगाचा ठरेल. त्याचबरोबर हा आजचा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ते ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.